सर असंच बदलू पण तर काल आपण सर्वांनी STI चा जो रिझल्ट आहे तो बघितला असेल. ओबीसी फिमेल रँक 11 आणि आपण जेव्हा म्हणत असतो हार्डवर्क स्मार्ट वर्क प्लस 1% नशीब. मी सांगितलं नशिबाची टक्केवारी आपण थोडीशी वाढवूया कारण की जे हर्षदच्या बद्दल आहेत जे हार्डवर्क डेडिकेशन सेम गोष्ट मॅडमची पण डिसेंबर 2023 ला एक पूर्ण ग्रुप एका क्लास मधून आपल्या अकॅडमी मध्ये आला की त्यांना प्रॉपर व्हॅल्यू ऍडिशन वाला एज्युकेशन मिळत नव्हतं. ते आले जवळपास 8 ते 10 एक 11-12 लोक ते झाले जवळपास. म्हणजे आमची प्रतीक्षा घेऊन आली ना सर्वांना तर ते 10 ते 12 लोक ती घेऊन आली आणि तो तिथून कर्मयोगीची सेकंड बॅच चालू झाली ती थर्ड बॅच आणि थर्ड मॉर्निंग बॅच ती 1:30 वाजेची आणि तिथून सुरुवात झालेली आणि मग दर वीकला जशी तुमची टेस्ट होती तशीच टेस्ट होणं वगैरे पण सुरुवात झाली आणि मग तेव्हा जाऊन आम्हाला समजलं की काहीतरी नवीन आपल्याकडे कोणीतरी आहे की जे आपल्यासाठी काहीतरी वेगळं देऊ शकतं आणि एक हाय लेवलची स्किल प्राप्त करू शकतं. आणि जशी जशी हिस्ट्री असेल जिओग्राफी सायन्स प्रत्येक टेस्टला धनश्री मॅडम मी इथे बसलेल्या माझ्या वयाने लहान असलेल्या प्रत्येकाला नावाने हाक मारतो. माहित नाही का बरं माझी कधीच हिंमत नाही झाली धनश्री मॅडमला धनश्री म्हणायची किंवा अमोलची पण कधीच हिंमत झाली नाही धनश्री मॅडमला धनश्री म्हणायची. असा विषय नाही तर कधी खरंच हिंमत झाली नाही. आणि ज्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मी नक्की त्यांना मॅडम म्हणजे लहान आहेत त्यांना मी बेटा किंवा त्यांच्या नावाने मुलं असो मुली असतील नावानेच हे घेतो. तर त्यांना आमची कधी हिंमतच झाली नाही. दुसरी वैशिष्ट्य त्यांचं सांगायचं म्हणजे मी आजच सकाळच्या बॅचला मुलांना सांगितलं की त्यांचा अजून पण व्हॉट्सअपच्या त्या डीपी वरती फोटोच नाही जेव्हापासून त्या बघितलेले म्हणजे व्हॉट्सअपच वापरत नाही म्हणे. इंस्टाग्रामवर कोणता अकाउंट नाही. स्नॅपचॅट माहिती का मॅडम काय असतं तुम्हाला नाही स्नॅपचॅट काय असतं ते मॅडमला माहिती नाही. म्हणजे अशा म्हणू शकतो सोशल मीडिया पासून पूर्णपणे आलीच नाही. दुसरा आपला जो हिरो आहे हर्षद ये ना भाऊ आपला जो दुसरा हिरो आहे हर्षद तो सुद्धा आता कुठेतरी जाऊन त्याने त्या दिवशी इंस्टाग्राम चालू केलं रिझल्टच्या दिवशी तोही ना कोणता स्टेटस टाकत ह्या मॅडम पण कोणता स्टेटस टाकत. आणि ही गोष्ट मला आवडली की आपले जे ध्येय असतात ते बोलून नसतात दाखवायचे ते आपल्याला साध्य करून दाखवायचे असतात. ही गोष्ट एक आवडली. दुसरं म्हणजे कन्सिस्टंट होत्या त्यांच्या टेस्ट मध्ये डिसिप्लिन हाय लेवलचा होता. एकदा जर अभ्यासाला बसलो म्हणजे मला मुलं सांगायचे श्रीराम लायब्ररी मधले तिथे ज्या अभ्यासाला बसायचं त्यांना सजेस्ट केलं होतं आम्ही की नंतर तुम्ही लायब्ररी वगैरे लावा आणि घरी अभ्यास करायचा. लायब्ररी लावल्यानंतर मुलांनी असं आम्हाला सांगितलं की मॅडम म्हणजे जेवताना पण अभ्यास करता म्हणजे जो मध्ये लंच ब्रेकचा वेळ यायचा त्याच्यामध्ये सुद्धा त्या रिडिंग करायचा फालतूचं म्हणजे इकडे बघणं नाही किंवा कोणाशी बोलणं पण नाही. किंवा त्यांच्या 2-4 मैत्रिणी पण येते कुठे गेली ती प्राजक्ता सोडून कुठे गेली आणि त्यांच्याशी पण त्यांचं एकदम लिमिटेड बोलणं आणि बोलणं पण असं लिमिट या उर्वरित आयुष्याविषयी नाहीच. का ग तुझं पॉलिटिक्स नाही झालं माझं इकॉनॉमिक्स राहिलं म्हणजे हे त्यांचे टॉक्स गर्ल्स टॉक्स जे आपण म्हणतो म्हणजे कुठेतरी आज एवढ्या बसलेल्या मुली आहेत किंवा महिला आहेत तिथे बसलेल्या त्यांनी पण या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे नाही का की आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय वर्क करायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे डेडिकेशन होतं की आता त्या प्रिलिम पास होत्या त्या आणि आज लोकांना जवळपास 70-72 मार्क होते. मेन्सला पण चांगले मार्क होते. आम्हाला वाटतं डोळे बंद करून ठेवून जाणार टॉप मध्ये पण प्रॉब्लेम काय झाला सेकंड कीच्या लिस्ट किती प्रश्न कॅन्सल झाले 12 क्वेश्चन्स हॅशटॅग झाले त्यांचे मार्क पडले सगळ्यांचे त्याचे असतील किंवा टॉपरचे पण असतील महाराष्ट्रातला मार्क पडल्यामुळे थोडीशी आमची धाकधूक वाढली. आणि जेव्हा हर्षदचा रिझल्ट आला होता तेव्हा तो रिझल्ट असून ती जनरल मेरिट लिस्ट हे होती एक लिस्ट होती फक्त तेव्हा आम्ही मॅडमचं कॅल्क्युलेशन जेव्हा केलं ना तेव्हा कुठेतरी ऑप्टिंग आउटची प्रोसेस झालेली नव्हती आणि ओबीसीच्या जागा होत्या 11 आणि तुम्हाला आधीच बोललो की एक लक फॅक्टर किती मॅटर करतं की 11 जागा असताना 11वी जागा ही मॅडमला मिळाली आणि म्हणजे एकदम 12व्या नंबरला पण त्या असतात तर मे बी आज सत्कार नसतात घरामध्ये एखाद्या दुःखाचा डोंगर असतात. भले पुढच्या वेटिंग लिस्टला तर झालं असं नो 5-6 महिन्यामध्ये म्हणजे 5-6 महिन्यामध्ये आता टायपिंग करत होते. मी एवढं बोलून त्यांना सांगितलं तुम्ही राज्य सेवा लेवलचे लोक आहात तुम्ही राज्यसेवेचा तरी मॅडम रोज 1 तास टायपिंगला पण जात होता का कारण की घरच्या स्थितीची पण जाणीव आहे की नाही कोणती ना कोणती नोकरी मला सिक्युअर करणं काय गरजेचं आहे. म्हणजे टायपिंगला पण जायचा राज्यसेवेचा पण अभ्यास करायचा
आणि इन डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलं परत कंबाईनच्या मेन्सला पण भेटले असतात. म्हणजे त्यांना हे समजलं असतं की एसटी पेक्षा एसओ अजून मोठी झालेली पोस्ट आहे, तर त्या एसओ साठी पण त्यांनी ट्राय केला असं. सो ही वृत्ती तुमच्यामध्ये मंत्रालयामध्ये मध्ये. तर अशा रीतीने त्यांनी त्यांचा अभ्यास केला. क्लासच्या जवळपास जर वर्षाला 30 ते 40 टेस्ट झाल्या असतील, त्या 30 पैकी 25 ते 26 टेस्टच्या टॉपर या धनश्री मॅडम होत्या. आणि त्यांच्यात म्हणजे पण समोरच्याने सांगितलेली गोष्टी ऐकण्याची एक सवय. दुसरं म्हणजे त्यांना जे काय सरांनी जे कॅशचं गिफ्ट दिलेलं होतं ते सत्य त्यांनी जपून ठेवलं. मी जो पेन दिला होता, म्हणजे मी आधी पुस्तकात पेन द्यायचो तर मॅडमला पेन दिला होता, पेन पण मॅडमने जपून ठेवला होता. त्यांना मी तेव्हा म्हणलो होतो की हा पेन म्हटलं ज्या दिवशी तुम्ही सिलेक्ट व्हाल आणि जेव्हा तुम्हाला रिकमेंडेशन लेटर येईल म्हटलं मंत्रालयात जाऊन तुम्हाला साईन करावं लागेल, तेव्हा हा पेन वापरा म्हटलं. तेव्हा त्यांनी एकदम कोणी कॅज्युअली घेतं काय, त्यांनी एकदम सिरियसली ती गोष्ट घेतली तेव्हा माझ्यासमोर की येस म्हणजे सर चालेल. आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट ते फॉलो करत गेले. लाईफ मध्ये डिसिप्लिन ठेवला, तो डिसिप्लिन तुम्ही पण ठेवा. आज त्यांचा रिझल्ट आहे, उद्या तुमचाही असेल. आणि मी जेन्युइनली एवढंच सांगेन की माझ्यासाठी पर्सनल लेवलला ही खूप मोठी इन्स्पिरेशन आहे की मॅडम या लेवलला आज आलेले आहेत. आणि मी एवढंच सांगेल STI त्याचं एसओ असेल, हे लोक इथं थांबणार नाही. आजची रेकॉर्डिंग करून घ्या. हे लोक पुढची फॉरेस्ट राज्यसेवा काही ना काहीतरी काढतील, एवढ्या 6-8 महिन्यामध्ये मेन्स काढतील आणि पुन्हा एकदा आम्हाला सत्कार करायला लावतील. आणि पुन्हा त्याच जोशाने आणि पुढच्या वेळेस आपल्याला जागा कमी पडेल, कारण की आपण आता प्लॅनच करतोय. अजून आपले 2-4 रिझल्ट आले की एका मोठ्या क्लबला किंवा आता वर्धापन दिन अजून 6 महिने, एक जानेवारीच्या आधी आपण एक छोटा मोठासा कार्यक्रम ठेवू आणि यांचा एक सत्कार घेऊ. कारण की पॅरेंट्सला बोलवायचं मला तुमच्या सर्वांच्या. जेव्हा पॅरेंट्स ह्या गोष्टी बघतील तर तेव्हा त्यांना अकॅडमी बद्दल पण गोष्टी समजतील आणि मुलं चांगल्या ठिकाणी जात आहेत या पण गोष्टी समजतील. मी त्यानंतर अमोल सरांना विनंती करतो की त्यांनी धनश्री मॅडमचं आणि त्यांच्या सहपरिवाराचं ट्रॉफी देऊन आणि शाल देऊन सत्कार करावा. सर पहिले ट्रॉफी द्या मॅडमला तुम्ही. ट्रॉफी राहू, ट्रॉफीचा फोटो घ्या. या मध्ये या, एक कर्मयोगीच्या मध्ये या ना असं. नंतर मी अर्चना मॅडम आणि पल्लवी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी मावशींचा आणि काकांचा शाल देऊन सत्कार करावा. या. या. धनश्री मॅडम आणि अमोल सरांचं मनोगत ऐकण्याआधी मी आता अमोल सर पण बोलतील असं थोडी, आणि मग धनश्री मॅडम बोलतील. त्यांच्या आधी मी काका काकूंना विनंती करतो की नाही बोला लागेल काका असं की त्यांनी आज, कारण की हीच वेळ असते एक पॅरेंट्सला किंवा एका पालकाला काय वाटत असतं हे जाणून घेणं पण तेवढं महत्वाचं आहे. मी मावशींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मावशी या. बोलण्यासारखं काय बोलावं आता ते माझं हेच म्हणणं आहे की सरांचं तुम्ही जे सांगितलं ते फॉलो करा, बरोबर मार्ग निघतात. आणि काय बोला तुमचे 2 महिने कसे गेले ते सांगा. मॅडम जसं अभ्यासाला लागल्या 2 वर्षापासून काय प्रवास होता तो? जेव्हा या क्लासमध्ये आली ना त्याच्यानंतरूनच पुढे तिला चालना मिळत गेली बुवा असं. आणि सरांनी जे जे सांगितलं ते ते तिने फॉलो केलं आणि पुढे चांगला प्रवास चालू झाला बुवा असं. आणि ह्या कर्मयोगी अकॅडमी सर्वात एकदम छान आहे म्हटलं तरी चालेल, दुसरं काही बोलू शकणार नाही. नाही सर, काही नाही बोलू. यानंतर मी काकांना विनंती करतो 2 शब्द. मी नंतर अमोल सरांना विनंती नाही करतो, अमोल सरांना सांगतो की त्यांनी आपलं मनोगत आणि मॅडमचा जो 2 वर्षाचा त्यांच्या दृष्टिकोनातून प्रवास होता तो सर्व विद्यार्थ्यांना सांगावा.
ठीक आहे, रिझल्ट येणारच होता. मागच्या वेळेस सांगितलं होतं का अजून एक रिझल्ट येणार आहे आपलावाला. पण मग बघा, तो जो प्रवास सुरू झाला होता मॅडमचा, तो झाला होता माझ्या मते डिसेंबर 2023ला. आणि ते 2-3 वेळा अगोदर आल्या पण होत्या, त्याच्यासोबत एक त्यांच्या फ्रेंड पण होत्या. आणि ते आल्या, इन्क्वायरी वगैरे करून गेल्या. आणि ते प्रत्येक वेळेस म्हणायचे की नाही, जोपर्यंत न्यू बॅच चालू होणार नाही तोपर्यंत आम्ही ऍडमिशन घेणार नाही, जोपर्यंत न्यू बॅच चालू होणार नाही तोपर्यंत ऍडमिशन घेणार नाही. आणि डेमो करायला मी बोलावलं होतं, अचानक डेमो करायला आले, सांगून येतं डेमो करायला नाही का. आणि मी आहे पॉलिटीचा इकॉनॉमीचा मास्टर, आणि मी शिकवित होतो मराठी नाही का, सकाळी 7:30 वाजता. आणि त्या बॅचला फक्त 2-3च मुली होत्या नाही का. त्याच्यात एक मॅडम आता न्यायालयामध्ये लागल्या त्या पण. तर त्या 2-3च मुली होत्या, त्यांच्या आग्रहाखाती मी म्हणजे आम्ही बॅच चालू केली होती. तर तिला मराठी शिकत होतं. मॅडम आल्या, ते मराठी मला काही समजत नव्हतं, काहीतरी मी शिकवायचं म्हणून फक्त शिकवायचं. माझ्या मनामध्ये एकच होतं का 2 ऍडमिशन आपले गेले. कारण क्वालिटीच्या डेमोला आले असते, इकोच्या डेमोला असते मी बरोबर कन्वर्ट केले असते. डेमोला कोणते आले, ते मराठीच्या डेमोला आले. ठीक आहे. आणि नंतर मग ते म्हणे नाही सर आम्हाला करायची जॉईन. आणि ती बॅच होती 16 डिसेंबर 2023ची. आणि तिथून 12:30 वाजताचा टायमिंग होता बॅचचा. आणि तिथून त्याची बॅच सुरू झाली. पूर्ण माझ्या मते एक अकॅडमी होती, त्या अकॅडमीचे भरपूर मुलं होते का, जो पूर्ण ग्रुप इकडे फुटून आला होता. आणि पॉलिटीचं लेक्चर होतं, जिओग्राफीचं लेक्चर होतं. पॉलिटीच्या आतापर्यंत जेव्हा 4 बॅच होत्या, तर 4 बॅच मध्ये कोणीही आउट ऑफ मार्क घेतले नव्हते, 20 पैकी 20 नाही का. आणि मी ना फॉर्म मध्ये फोन गेलो जे कोणी आउट ऑफ मार्क घेईल नाही का 20 पैकी 20, तर त्याला एक बक्षीस असेल बरं 1501 रुपयाचं नाही का. आता मला माहित आहे 4 बॅचेस झाले आतापर्यंत कोणी घेतात, कारण मी एकतरी प्रश्न काहीतरी फिरवायचो, आहे नाही अयोग्य योग्य काहीतरी नाही का. आणि दुसरी टेस्ट होती, दुसऱ्या टेस्टला त्यांनी आउट ऑफ मार्क घेतले आणि 1500 रुपये त्यांना ते बक्षीस भेटलं. त्याच्यानंतर मी ती स्कीम बंद केली. ठीक आहे. पण मग एक त्यांच्या पूर्ण जो ऑब्झर्व केलं त्यांच्या प्रवासाला, जे मे बी आमच्यामध्ये पण तो एक्स फॅक्टर नव्हता, जो एक्स फॅक्टर होता त्यांच्यामध्ये तो होता डिसिप्लिनचा. एकच एक्स फॅक्टर बघा, हुशारी वगैरे सर्व गोष्टी वेगवेगळ्या, पण तो आहे बघा डिसिप्लिनचा. जो आपण म्हणत आलोय, तुम्ही पण खूप वेळा ऐकलेला असेल का. मला नाही वाटत का त्यांनी कधी त्यांच्या मैत्रिणींसोबत चहा सुद्धा पिला असेल नाही का जाऊन. ही गोष्ट आहे खरी आहे. गेल्या असतील तर एकटा गेल्या असतील. कधी त्यांनी टिफिन पण मैत्रिणींसोबत खाल्ला नसेल. खाल्ला असेल तर त्याने डेस्कवरती खाल्ला असेल, त्यानुसार ते तेव्हा अभ्यास पण करायचे. आणि पूर्णपणे म्हणजे एकटे होऊन गेला होत्या पूर्णपणे त्यांचा जो प्रवास आहे. कारण कसं माहितीये का, जेव्हा फ्रेंड सर्कलमध्ये माणूस येतो तो थोडासा तो काय होतो माहितीये का, कम्फर्टेबल होतो. आणि जेव्हा माणूस एकटा राहतो ना, त्यावेळेस त्याला थोडीशी जाणीव असते. त्याच्यामुळं ते पूर्णपणे तो एक डिसिप्लिन होता. अजून एक सांगायचा किस्सा म्हणजे का, एक पण लेक्चर त्याने आतापर्यंत एक पण लेक्चर बुडवले नाही, एक पण सिंगल लेक्चर सुद्धा बुडवलेलं नाही. भले ते 10-15 मिनिटं लेट झालेले असते, कधीही त्यांच्याकडून एक मेसेज नाही आला की सर मी आजारी, किंवा सर मी येऊ शकत नाही, किंवा सर हा प्रॉब्लेम आहे, किंवा सर याचं लग्न आहे, त्यांचं लग्न आहे. आता मावशीची मी बोलत होता, मावशी म्हणे की आम्ही म्हणजे नातेवाईकांच्या कोणत्याही लग्नाला गेली सुद्धा नाही आतापर्यंत. एवढा जवळपास डिसेंबर 2023 म्हणजे 1.5 वर्ष झालेलं आहे, तर कोणत्याही लग्नाला गेले नाही, कोणाची बर्थडे पार्टी नाही, कोणाचं काहीच नाही. ह्या लेवलला डेडिकेशन पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. तुम्हाला सांगतो, तो एक एक्स फॅक्टरच काम करणार आहे, तो आहे तुमचा काय माहितीये का, फक्त डिसिप्लिन. आम्ही हे जे कंटेंट आहे, जे शिकवणार वगैरे, तर सगळ्या क्लासमध्ये भेटणार आहे, बरोबर आहे ना. फक्त तुम्हाला डिसिप्लिन मध्ये कोण ठेवू शकतं हे इम्पॉर्टंट आहे. आणि पुढे त्यांचं वाला एकदा एक अजून एक किस्सा सांगायचा झाला, तो किस्सा मी माझ्या अगोदर पण सांगितलेला आहे का. ते अंबडच्या अंबड ना सावतानगरच्या लायब्ररीला होत्या मेन्सच्या वेळेस. आणि तिथे माझा एक फ्रेंड पण होता, तर मी त्याला भेटायला गेलो होतो. आणि मग त्याला सापडीत गेलो मी, तर मॅडम दिसले अभ्यास करीत त्याच्यावरती. तर पूर्णपणे फोकस होता. त्या मित्रासोबत मी बाहेर 4 तास गप्पा मारल्या होत्या. तर मॅडम 4 तास त्या चेअरवरून हल्ल्या सुद्धा नव्हत्या माहिती. म्हणजे त्या लायब्ररी मधला प्रत्येक, त्या याच्यामधला त्या ब्लॉक मधला प्रत्येक मुलगा ना 4 वेळा बाहेर येऊन जायचा, कॉलवर बोलायला जायचं, हे जायचं. आणि मग तेच मला कळलं का खरं रिअल रिझल्ट काय माहितीये का, हा रिझल्ट आहे. कारण ते 4 तास सुद्धा हल्ल्याने, लक्षात ठेवा. मी म्हणजे पूर्णपणे विंडो मधून ऑब्झर्व पण केलं 4 तास. बाकीचे प्रत्येक वेळेस आला तर हा डिसिप्लिन तुम्हाला लागलच. बाकीचं जेव्हा याचा रिझल्ट लागला तर त्यावेळेस तर म्हणजे आमच्या सगळ्यांच्या गणगण डोक्यामध्ये एकच होती का, मॅडमचं होतंय की नाही, मॅडमचं होतंय की नाही. त्यावेळेस आम्ही लिस्ट वगैरे 9:30 वाजता काढल्या आणि सगळं कॅल्क्युलेशन करून पाहिलं. तर त्यावेळेस मी वाटतंय का होतंय. पण एखाद्या 2 मुलीनं जर काही पोस्ट जर घेतली वगैरे, तर असं काही डाऊट होता क्रिएट मध्ये. मेन्सला आमच्या दोघांचाही पण ग्रुप सीची झाली तर एकच सेंटर होता.
बरोबर आहे ना, बरोबर योगायोग फोटो काढायला भेटला नाही का मास्तर ऑलवेज फोटो मध्ये मिसिंग राहतो तर ठीक आहे. तर मग तो भेटला आणि त्यावेळेस पण म्हणजे तो मेनचा पेपर होता माझ्या मते आणि त्याच्यानंतर 5 वाजता पेपर का 4 वाजता सुटला असता. त्याच्यानंतर आम्ही 1 तास आहे ना काढीत बसलो तिथंच का या मुलीचं होतं या मुलीचं होतंय आपला कितवा नंबर येतोय काय येतोय, कारण ती जी एक्साइटमेंट होती त्याच्यानंतर. आणि शेवटी तो दिवस आला आणि त्या एसट्या झाल्या. तर खूप म्हणजे मला तर नाही वाटत आमच्या सुद्धा जो डिसिप्लिन नव्हता तो त्यांच्यामध्ये होता, हर्षणमध्ये होता. तर हे तुम्हाला ऑब्झर्व करायला भेटत. तुम्ही पण त्याच्यातून या गोष्टी शिका. कितीपर्यंत फ्रेंड सर्कल पाहिजे कितीपर्यंत नाही पाहिजे हे खूप मॅटर करत्या गोष्टी. नाही तर 2-3-4 वर्ष निघून गेल्यानंतर मग काय उपयोग राहणार नाही. ठीक आहे, आता मॅडमच बोलतील पुढे त्यांचा प्रवास. ओके. म्हणजे 16 डिसेंबरला जेव्हा ऍडमिशन घेतलं तर तेव्हा म्हणजे अजिबात मी या क्षेत्रात येणार आहे वगैरे असं कधीच ठरवलेलं नव्हतं की मी MPSC पास होणार आहे. फक्त 21ला जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा फक्त एकच टार्गेट होतं, टीचिंग फील्डमध्ये जायचंय आपल्याला. त्याच्यानंतर मस्त 2 वर्ष जॉब केला, मस्त एकदम एकदम छान लाईफ होती माझी, एकदम हॅपी. पण 2023ची तलाठी भरती आली आणि नंतरून मग असं वाटलं की घरचे पण बोलले की 2019 नंतरून पहिल्यांदा भरती येते, एक देऊन बघ तू चान्स घे स्वतः. तर म्हटलं अरे एवढं चांगलं चालू आहे जॉब वगैरे, एवढं सगळं सोडायचं, परत अभ्यासाला हे व्हायचं, होईल नाही होईल म्हटलं, एवढ्याच कमी जागा वगैरे. पण म्हटलं जाऊ दे ठीक आहे, आता घेतलंय मनावर तर घेऊ बॉब आणि एक चान्स घेऊ. तर मग अशोक स्तंभालाच एक अकॅडमी लावली होती तलाठी भरतीसाठी. मार्चमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. तेव्हा आपण अजिबात मनात नव्हतं की मी MPSC करणार आहे, फक्त तलाठी भरतीसाठी ऍडमिशन घेतलं. पण तलाठी भरतीमध्ये काही झालं नाही, 172 होते, नाही लागला माझा OBC मधून नंबर. पण त्याच्यानंतरून मग जर जे बाकीचे लोक होते की ते म्हटले की आहे आता ग्रुप बी ची एक एक्झाम, तर मग देऊन बघ 2024ची. म्हटलं आता बघू काय नक्की MPSC एवढं क्रेज आहे म्हटलं इथे. तर एक फक्त मी फॉर्म भरून टाकला आणि लावणार तिथेच होते क्लास. पण मला काही ते 2-3 लेक्चर मी MPSCचे केले, मला काही डेमो आवडले नाही. 2-3 क्लासला फिरले तरी मला काही जसं पाहिजे तसं मिळालं नाही. कारण 10वी नंतरून GS म्हणजे अजिबातच एकदम वीक, कारण फक्त सायन्स फील्डचं असल्यामुळे सायन्स मॅथ्सची कॉन्टॅक्ट असतो. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी सगळं सोडून दिलेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं इथून हे कोर विषय आणि हेच आपले 10वी पासून सुटलेले, त्याच्यामुळे परत आता म्हटलं एवढे पुन्हा होतील की नाही परत त्याची गॅरंटी नाही. म्हटलं त्याच्यामुळे चांगलाच क्लास भेटला पाहिजे, जर लावलाच आपण तर. त्याच्यामुळे आधी एक लावला क्लास, 1 महिना गेलो तिथे, फी सुद्धा भरली आम्ही. आणि ते सरांनी म्हणजे आमच्या 5 जणांसाठीच फक्त क्लास होता तो. 5 जण त्या सरांकडे मोटिवेशन हे घ्यायला गेलो, गायडन्स घ्यायला गेलो. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर तो क्लासच चालला नाही, पैसे आमचे परत दिले नाही वगैरे सगळा इश्यू झाला. परत मग नंतर नयननी इकडे क्लास लावला होता, मग तो म्हटला की 1-2 डेमो इकडचे पण करून बघ तुला आवडले तर. म्हटलं ऑलरेडी एक क्लास लावलेला होता, त्याच्यामध्ये हे गेले पैसे वाया गेले, परत दुसरा घ्यायचा. म्हटलं पण ठीक आहे, म्हटलं जाऊन बघूया. जाऊन तेव्हा सर जसं म्हणतं तेव्हा मराठीचं लेक्चर चालू होतं, मेन्सची बॅच होती ती. तर काही नाही, मराठीचं आवडलं होतं आम्हाला लेक्चर, तर त्याच्यामुळे म्हटलं. आणि पॉलिटीचे पण 1-2 लेक्चर केले होते आम्ही डेमोसाठी आणि मग नंतरून लावला. पण जेव्हा ऍडमिशन घ्यायला आलो तेव्हा आम्ही सरांना हेच सांगत होतो की सर ऑनलाईन बॅच असेल तर खूप बेटर होईल. कारण मी 2-3 वर्षापासून म्हटलं स्कूलमध्ये टीचिंगसाठी ट्राय करावं. स्कूलमध्ये आतापर्यंत शिकवलेलं नव्हतं. आमच्या इथे एक स्कूल होती, पण तिथे मी फक्त 4th आणि 5thला शिकवलं होतं, जास्त म्हणजे मोठे वर्ग वगैरे नव्हते घेतलेले. आणि 8वी 9वी 10वीचे सायन्सचे क्लास घेतले होते फक्त. मी स्कूलमध्ये ट्राय करत होती आणि नेमकी म्हणजे मी 2-3 दिवस डेमोला आली आणि मला ते इंडियन पब्लिक स्कूल आहे, आय थिंक पाथर्डी फाट्याला वाटतं, तिथून कॉल आला की म्हणजे येऊ शकतं नाही का, याच्यासाठी रिझ्युमे वगैरे दिला होता मी. आणि म्हटलं अरे एवढे चांगलं झालंय, एवढा हातात जॉब आहे, आता इतक्या दिवसाचं ट्राय करत होतो आणि ते पूर्ण नवीन सुरुवात करायची म्हटल्यावर खूप मनामध्ये खूप म्हणजे प्रश्न असता नाही का, की एक हातचं सोडून द्यायचं आणि मग एक नवीन त्याच्यामध्ये कधी परीक्षा होईल काय काही माहिती नाही. पण म्हटलं ठीक आहे, आता जाऊ दे, एवढं धाडस केलंय, तलाठी भरतीचं हे केलंय, तर मग ठीक आहे MPSC साठी पण एक घेऊ चान्स. तर त्याच्यामुळे
पुन्हा म्हटलं, आणि तेव्हा तर माझं असं प्लॅनिंग होतं ऑनलाईन बॅच करू, मस्त मस्त सकाळी जॉब करू, दुपारी मस्त ऑनलाईनचं लेक्चर करू आणि दिवसभर मग अभ्यास करू. असंच म्हटलं छान दिवस आपला होईल, म्हणजे मॅनेज होईल. त्याच्यामुळे आम्ही आणि त्या मॅडम माझ्याबरोबर ज्या होत्या त्यांना पण एवढं लांबून येणं शक्य नव्हतं, त्यामुळे मला पण ऑनलाईन चालेल. आम्ही सरांना पहिल्यांदा हेच म्हणत होतो की सर ऑनलाईन जर आमचं तुम्ही घेतलं ना तर खूप बरं होईल, म्हणजे येण्या जाण्याचा वगैरे आमचा वेळ वाया जाईल, म्हणजे वेळ वाचेल वगैरे. पण जेव्हा आलो इकडे, मग जशी जॉईनिंग झाली म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. जेव्हा आफ्टरनून बॅचला ऍडमिशन घेतलं 12:30च्या, तर पहिले असं लायब्ररी वगैरे आतापर्यंत कधी लावलेली नाही, कधीच नाही. कॉलेजसाठी नाही, कधी स्कूलसाठी कधी लायब्ररी लावलेली नाही. म्हटलं लायब्ररीमध्ये आपला काही एवढा बसून अभ्यास होणार नाही, कारण आपल्याला असं बसून फिरत फिरत अभ्यास करायची सवय, बोटाने बोलून अभ्यास करायची सवय म्हटलं. आणि तिथे लायब्ररीमध्ये एका ठिकाणी बसणं शक्य नाही म्हटलं इतक्या दिवस. तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे लायब्ररी तर पहिल्यांदा लावलीच नव्हती. प्रीपर्यंत मी लायब्ररी लावलेली नव्हती, घरीच अभ्यास करत होते. त्याच्यानंतर सर खरंच खूप वेळा सरांनी सांगितलं की लायब्ररी लावा लावा, पण मी म्हणजे नंतरून प्री झाल्यानंतरून मी श्रीराम लायब्ररी लावली होती. लायब्ररी खूप छान आहे, प्रॉब्लेम काहीच नाही. पण मग माझं एकच म्हणणं आहे की जर तुम्ही ह्या क्षेत्रात येत असाल, 2 वर्ष द्यायचे असेल तर 2 वर्ष इतके डेडिकेशननी द्या की बाकीच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी एकदम तुच्छ वाटल्या पाहिजे माणसाला, की ह्या माझ्या गोल समोर ही गोष्ट काहीच नाही, एकदम तुच्छ प्रत्येकाला. मग एखादं म्हटलं ना बाई ही खूप शहाणी आहे बरं का, हिच्या बरोबर नको राहणं, ठीक आहे वाटू द्या, शहाणी तर शहाणी, पण आपल्याला काय महत्वाचे, आपली पोस्ट महत्वाची. आपण आपल्या एका परीक्षेने जर आपल्या आयुष्याचं पूर्ण सोनं होणार असेल तर लोकांना काय वाटतं काय नाही याच्याकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त आपल्याला आपली पोस्टच समोर दिसली पाहिजे. कारण बघा, असं नाही म्हणत मी की बाकीच्या, आता लायब्ररीमध्ये खरंच खूप डेडिकेशन आहे, अभ्यास करणारे पण लोक आहे. 3-4 वर्षापासून ते म्हणतात की आहे वगैरे, पण 2-3 मार्कांनी रिझल्ट लागतो. पण असं नसतं की म्हणजे त्यांचा अभ्यास कमी पडतो किंवा काय. पण प्रॉब्लेम काय होतं कधी कधी, खरंच आपण मित्रमैत्रिणी आले का ते कम्फर्ट झोन एक होतो. आणि म्हणजे मी तिकडची लायब्ररी पण लावली होती इकडे, तर असं काही प्रॉब्लेम नव्हता मला, म्हणजे असं खूप फ्रेंड्स वगैरे पण नाहीये. पण एकच प्रॉब्लेम की यायचा जायचा मला, कारण तेव्हा आमचा क्लास झालेला होता आणि यायचा जायचा इश्यू व्हायचा, यायला अर्धा तास जायला अर्धा तास. म्हटलं मग आपल्या इथेच एखादी लायब्ररी बघू. आमच्या इथे लायब्ररी लावली. त्याचा एक फायदा असा झाला माझा, कारण तिथे माझं कोणीच ओळखीचं नाहीये ना, माझं कोणाला नाव पण तिथे माहिती असेल, आणि म्हणजे आपला आपला अभ्यास भलं, आपला आपला डेस्क भलं. आणि तिथे कसं आपल्या घराच्या जवळ असल्यामुळे 5 मिनिटात जाणं येणं. त्याच्यानंतरून टायमिंग वगैरे पण चांगला होता. आणि एक म्हणजे तिथे कोणीच माझ्या ओळखीचं नव्हतं ना, ते इतकं बरं झालं ना, की मला एवढं सांगायचंय तुम्हाला की जेवढे कमी लोक ना तेवढं खूप फायदा तुम्हाला. जेवढे कमी लोक तेवढा फोकस जास्त आणि तेवढे डिस्टर्बन्स कमी आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे फक्त तुम्ही ना, कारण आपल्याला माहिती असतं ना आपला फोन आहे तर आपल्याला फक्त 2च कॉल येणार आहे. एक माझ्या मम्मीचा आहे तो 2 वाजता, माहिती की 2 वाजता आईचा कॉल येईल, पप्पांचा एखाद्या 6-7 वाजता आला तर येतो. तर त्याच्यामुळे माहिती की या दोघांशी कॉल कोणाचीच येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे मोबाईल सायलेंट करून एकदा बॅग मध्ये गेला का त्याच्यानंतर टेन्शन नाही. फक्त 2ला मग एकदा उघडला तर बघून घ्यायचं, परत ठेवून द्यायचा असं. आणि तिथे कसं ओळख वगैरे नसल्यामुळे ना एकदम छान, एकदम खूप, म्हणजे ती लायब्ररी मला असं म्हटलं लकी ठरली एकदम, नाही का, की कोणीच डिस्टर्बन्सच नाही तिथे अजिबात. ना कोणती फ्रेंड, ना कोणी ओळखीचे, ना कोणी काही. कोणी म्हटले असतील मला की जाऊ दे भाऊ की हे खूप हे अभ्यास वगैरे, कोणी काही बोलू दे, काही फरक पडत नाही. आपण आपल्या याच्यामध्ये जे आहे ना ते म्हणतो ना आपण कन्सिस्टंट राहिलं पाहिजे आणि डिसिप्लिन मेंटेन केली पाहिजे. म्हणजे आज दिवाळी आहे, मग 2-3 दिवसांचा ब्रेक घेतो आणि परत 2-3 दिवसानंतर मी सुरुवात करतो, हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे कारण बघा, जे रूमवर राहणारे लोक आहे ते 2-3 वेळा, म्हणजे आम्ही लेक्चर चालू असताना सरांना म्हणायचे सर नाही आता दिवाळी आहे, 2-3 दिवस सुट्ट्या द्या, किंवा रक्षाबंधन आहे मामाच्या गावाला जायचंय वगैरे. तर हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. बघा, रक्षाबंधन पुढच्या वर्षी येत राहतात, दिवाळी पुढच्या वर्षी येत राहते. एकदा ही परीक्षा गेली ना डायरेक्ट पुढच्या वर्षीची वाट बघायला लागते, आणि ते पुढच्या वर्षीची वाट बघता बघताय ना इतके स्ट्रेसमध्ये जातात ते दिवस की विचार नाही करू शकत. त्याच्यात आपल्याकडे काही जास्त वेळ नाहीये, आपल्याला 2-3 वर्षात पोस्ट काढायची, बरोबर. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा विचार करताना सगळ्यांनी डिसिप्लिन खूप महत्वाची, मला एवढंच वाटतं. आणि क्लासमध्ये डिसिप्लिन कशी मेंटेन होती मी तुम्हाला सांगते, की लॅबमध्ये पण बरेच जण आहे ऑनलाईन बॅचेस घेतलेले. प्रॉब्लेम काय असतो तिथे, तुम्हाला आज पेपर आहे म्हणून आपण कसं आज पेपर आहे
आपण रात्रभर जागून तो अभ्यास करून आज पेपर देणार आहे. तिकडे ऑनलाईन तुमची PDF असणार आहे आणि तिथे आपल्याला सॉल्व्ह करायची आणि आपल्यालाच अनालिसिसचा व्हिडिओ बघायचा आहे. तर अभ्यास जरी नाही झाला ना, ठीक आहे, 20 पैकी 15 मार्क आले ना, ठीक आहे, चालेल, अनालिसिस आहे ना, अनालिसिस बघून घेऊ, असा एक अप्रोच राहतो. इथे टेस्टला येण्याचा फायदा हाच असतो की इथे आल्यानंतर ना आपल्याला एक असतं ना की कॉम्पिटिशनचं वातावरण असतं आणि त्याच्यात आपल्याला नको कमी मार्क पडले तर खरंच त्याच्यानंतर ते 2-3 दिवस खूपच वाईट जातात, परत स्ट्रेसमध्ये जातात. त्याच्यापेक्षा आपण कसं रात्रभर व्यवस्थित छान अभ्यास करून इथे टेस्ट झाली, अनालिसिस झालं, तो टॉपिक एक क्लिअर होऊन जातो. आणि क्लासमध्ये कसं आहे, सगळ्याच टॉपिकचे तुमचे एक 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 पेपर झाले ना की तो विषय साईडला पडत जातो. त्याच्यामुळे आणि प्रीमध्ये कसं आहे, प्रीमध्ये सरांनी मेन्सचं पण सगळं कव्हर करून घेतलं होतं. त्याच्यामुळे मेन्सच्या वेळेस असं खूप आम्हाला दडपण नाही आलं की हा टॉपिक करायचा बाकी राहून गेला GSचा किंवा हा टॉपिक करायचा राहून गेला. त्याच्यामुळे खूप जास्त वेळ आहे ना मराठी आणि इंग्लिशला देता आला. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे मला असं वाटतं मी सकाळी 8ला लायब्ररीत जात असेल आणि रात्री 9 पर्यंत, तर सकाळचे 3-4 तास मराठी, त्याच्यानंतरून 3-4 तास इंग्लिश, त्याच्यानंतरून मॅथ्स रिझनिंग 2 तास आणि सिम्प्लिफाईड 2 तास, असं एक कॅल्क्युलेशन होतं माझं की. आणि सिम्प्लिफाईड आणि मॅथ्स तर रोज झालंच पाहिजे, म्हणजे त्याला नो ऑप्शन की करंट मी एका दिवशीचं सगळं म्हणजे आठवड्याभराचं एकदा वाचेल, ती सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. करंट तुमचं रोजच्या रोजच वाचलं गेलं पाहिजे. मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस रोजच्या रोजच झाली पाहिजे. मराठी इंग्लिशचं आम्हाला सरांना आठवतं, म्हणजे सर 2 फेब्रुवारीचा पेपर झाला, त्याच्यानंतर सर बोलले होते की 10 मार्च पर्यंत तुमचं मराठी इंग्लिश सगळं आवरलं पाहिजे. कारण आता एवढ्या कमी जागा आहे, तुमच्या बरोबर आता जे लोक असणार आहे ते सगळे 3-4 मेन्स दिलेले असणार आहे आणि त्यांचा ऑलरेडी मराठी इंग्लिशचा अभ्यास क्लिअर असणार आहे. ते फक्त आता रिव्हिजन मारणार आहे. तुम्हाला पहिले ग्रामर पासून सुरुवात करायची की नाऊन म्हणजे काय आणि व्हर्ब म्हणजे काय, तिथून सुरुवात करायची. त्याच्यामुळे मला आठवतं 2 फेब्रुवारीला जेव्हा पेपर झाला, 3 फेब्रुवारीपासून मराठी इंग्लिशचा अभ्यास सुरू केला, तर बरोबर 10 मार्चला मी अभ्यास संपवला मराठी इंग्लिशचा ग्रामर पूर्ण. त्याच्यानंतरून मराठी इंग्लिशसाठी टेस्ट इतक्या इम्पॉर्टंट आहे की मराठी इंग्लिशचा आवाका एक लिमिटेड ठरलेला आहे की त्याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जाणार नाही म्हणजे नाही. कारण MPSCचे जेवढे पण क्वेश्चन पेपर तुम्ही बघा, आतापर्यंत असं TCS आणि IBPS सारखं त्यांनी खूपच असं आउट ऑफ दी बॉक्स जाऊन प्रश्न विचारलेले नाही. त्यांचे PYQ वरच फोकस आहे आणि PYQ जेवढे तुम्ही स्ट्रॉंग कराल तेवढं मराठी इंग्लिशला चांगलं आहे. कारण बघा प्रीचं मी तुम्हाला हेच सांगेल की प्री GSचं आहे सगळं, त्याच्यामुळे ते आपलं होऊन जाईल आणि प्री सगळ्यात महत्वाची आहे. पण मेन्सला एकच आहे की GS आपलं प्रीच्या वेळेस झालेलं असतं. मेन्सला एकच फॅक्टर महत्वाचा आहे, पेपर 1, आणि पेपर 1 मध्ये तुम्ही 90+ सुद्धा जाऊ शकता जर तुम्ही एकदम व्यवस्थित अभ्यास केला तर मराठी इंग्लिशचा. कारण मराठी इंग्लिश इतके आपले विषय आहेत, स्कोरिंगचे विषय, की त्याच्यामध्ये आपण 160-170 सुद्धा मार्क घेऊ शकतो. आणि बाकीचा जो दुसरा पेपर असतो ना त्याला इन जनरल जर तुम्ही ऍव्हरेज लिस्ट मध्ये जरी पाहिलं ना तर सगळ्यांचे कॉमन मार्क असतात 60, 65, 70 पर्यंत जास्तीत जास्त. पण मराठी इंग्लिशला आहे ना तुम्ही 90 पर्यंत जरी गेले ना तर तुमची पोस्ट सिक्युअर होते. आणि तिथे जर कमी आले ना मार्क, मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो जर पोस्ट मिळण्यासाठी. तर त्याच्यामुळे आणि सगळेजण तेच सांगतात पेपर 1 जर तुमचं चांगला गेला तर तुमची पोस्ट फिक्स आहे. त्याच्यामुळे 10 मार्च नंतरून म्हणजे मी खूप अभ्यास केला वगैरे असं नाही सांगत आहे, पण टेलिग्रामवर जेवढ्या मराठी इंग्लिशच्या जेवढ्या क्वेश्चन पेपर खूप जण टाकतात वेगवेगळ्या अकॅडमीजवाले वगैरे, तेवढ्या सगळ्या मी डाउनलोड करून घेतल्या होत्या. जवळजवळ 70-80 क्वेश्चन पेपर असतील. आणि सरांनी मला म्हटलं होते की जरी तुम्ही अकॅडमीच्या नाही केलं तरी चालेल, तुम्ही फक्त ऍटलिस्ट आहे ना 2014 पासून 2024 पर्यंत जेवढे आयोगाचे मराठी इंग्लिशचे पेपर झाले तेवढ्या सगळ्यांची प्रिंट मारा. तेवढ्या जरी सॉल्व्ह केल्या, PYQ सॉल्व्ह केले तरी सफिशियंट आहे मराठी इंग्लिशसाठी. पण मी राज्यसेवेचे 2014 पासून 2023 पर्यंतच्या सगळ्या क्वेश्चन पेपर मराठी इंग्लिशच्या कंबाईनच्या सगळ्या क्वेश्चन पेपर, ग्रुप सीच्या सगळ्या याच्या प्रिंट काढल्या होत्या. आणि बाकीचे जे क्लासवाल्यांच्या असतात त्या 50-60 म्हणजे जवळजवळ आहे ना एवढी अशी थप्पी बनली होती मराठी इंग्लिशची. शेवटी माझ्या डेस्कवर ठेवायला जागा नाही उरली म्हटलं, आणि लिहायला जागा नाही. स्वतःची दादा बसायचं म्हटलं थोड्या दिवस प्लीज माझं ऍडजस्ट कर, एवढं खूप हे झालंय म्हटलं. पण मी एवढं सांगेल की त्याच्यामुळे एक फायदा काय झाला की त्याच्या बाहेरचे ना प्रश्न नाही जात. त्याच्यामुळे ना कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला खूप मदत होते. म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिसमध्ये पण जेव्हा क्वेश्चन पेपर सोडवत होते ना तेव्हा पण इंग्लिश मराठीला 85च्या जवळपास स्कोर येत होता. आणि प्री म्हणजे मेन्सला पण तसाच जसा पेपर आयोगाचा असतो ना तसेच क्लासचे वगैरे पण पेपर असतात. त्याच्यामुळे तिथे पण 85 आले. ह्यावेळेस पण पेपर 1ला चांगले मार्क आहे, 88 बरोबर आले, म्हणजे आहे मराठी इंग्लिश मध्ये झालाय व्यवस्थित. तर
फक्त दुसऱ्या किने कमी नको व्हायला एवढंच टेन्शन आहे त्याचं. पण म्हणजे तेवढं एक आहे की तुम्ही मराठी इंग्लिशला थोडं जास्त वेटेज दिलं मेन्सच्या वेळेस तर ते जास्त फायदेशीर ठरेल. त्याच्यानंतरून अजून सरांचं अकॅडमीचं एक सांगायचं म्हटलं तर बघा, सरांनी एकदम आधीपासूनच मोटिवेशन वगैरे सर सगळं सांगत असतात. पण मी तुम्हाला एक सांगेल की मोटिवेशन रील्स बघून भेटत नाही किंवा व्हिडिओ बघून भेटत नाही. त्याच्यासाठी डिसिप्लिनच पाहिजे आणि ती डिसिप्लिन आपल्यामध्ये असलीच पाहिजे. म्हणजे आज मी 8 वाजता गेलो आणि उद्या जर मी 10 वाजता जरी लायब्ररीला गेलो ना तरी तुम्हाला तिथे कोणी बोलणार नाही तू 10 वाजता आज का आला. पण आपल्याला डिसिप्लिन पाहिजे की नाही, मी 8 वाजता तिथे टच झालीच पाहिजे, की कोणी मला तिथे बोलणार नाही तरी पण आपण तिथे गेलो पाहिजे. मग त्याच्यामुळे अशी डिसिप्लिन मेंटेन करा. आणि मेन म्हणजे सरांनी मेन्सच्या वेळेस पण खरंच खूप सपोर्ट केला. सरांनी म्हणजे अमोल सरांनी RTI चे वगैरे ऍक्ट होते ते आम्हाला माहिती नव्हते, ते रेकॉर्डिंग करून वगैरे पाठवले होते की आहे असे असे डाऊट वगैरे. त्याच्यानंतरून सरांनी आम्हाला त्यांची स्वतःच्या मराठीच्या हँड रिटन नोट्स दिल्या होत्या. म्हणजे हा म्हणजे खरंच, कारण कोणाच्या हँड म्हणजे त्यांच्या खरंच 2-3 वर्षापासून काढलेल्या एवढ्या छान नोट्स होत्या, त्याची आम्ही प्रिंट वगैरे मारून घेतली होती. म्हणजे सगळ्या PYQ वगैरे होते त्याच्यामध्ये. तर म्हणजे खरंच मेन्सला खूप म्हणजे मदत केली सरांनी. आणि इकॉनॉमिक्सचं पण सरांची जी शीट होती सरांनी स्वतः म्हणजे जे जे त्यांनी मेन्सला यूज केले राज्यसेवेच्या ते सगळं आम्हाला दिलं होतं की याच्यातून करा, याच्या बाहेर काही प्रश्न जाणार नाही शक्यतो, एवढं याच्यामधून केला तरी मेन्ससाठी सफिशियंट असेल. त्याच्यानंतर जेव्हा आमचा क्लास पण संपलेला होता आणि प्रीच्या वेळेस खूप कमी वेळ होता, इथे येऊन द्यायला पेपरला वेळ नव्हता, तर सरांना जेव्हा जेव्हा सांगितले सरांनी 100 मार्कांच्या क्वेश्चन पेपर पाठवले आहे. त्याच्यानंतर सरांनी चेक वगैरे करून पण सांगितले की एवढे मार्क आहेत वगैरे. तर त्याच्यामुळे खरंच सरांचे, दोघंही सरांचे खरंच खूप खूप आभार. आणि आकाश सरांचे पण खूप आभार की सरांचे एवढं बिझी शेड्यूलमधून पण सर सायन्स मार्गदर्शन आम्हाला त्यांच्या परीने करत असतात की हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, किंवा हे महत्त्वाचे टॉपिक आहे वगैरे. तर त्याच्यामुळे अकॅडमीचे खरंच खूप खूप आभार. म्हणजे एका वर्षात म्हणजे पहिल्या अटेम्प्टमध्ये खरंच पोस्ट निघणं अवघड आहे. कारण सर सगळं सांगतात ना की तुम्ही हे मी इथे चुकलो होतो, मग तुम्ही इथे नका चुकू. तसं आपल्याला आपण जर स्वतः अभ्यास केला तर हे सांगणार कोणी नाही ना की हे इथे चुकू शकतं, इथे प्रॉब्लेम आहे. किंवा सरांचे वाक्य म्हणजे तुम्हाला मेन्समध्ये कुठे कामं येतील एक प्रश्न सोडवण्यासाठी काहीच खरंच सांगू शकत नाही. म्हणजे तो शशी थरूर सरांचं एक बुक होतं मेन्सच्या वेळेस आलेलं, तर म्हणजे ते बुक मी खरंच वाचलेलं नव्हतं, पण सरांचं वाक्य मला आठवलं होतं की हा माणूस म्हणजे आयोगाचा एकदम फेवरेट माणूस आहे. तर त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. मग त्याच्यामुळे 4 ऑप्शनमध्ये मला तो शशी थरूरच एकदम ऑप्शन की आठवला, ट्यूब पेटली की सर बोलले होते हा माणूस खूप आयोगाचा फेवरेट, याच्यावर प्रश्न असतोच. म्हटलं नाही याचं उत्तर हेच असेल, आलं बरोबर ते आन्सर. मग त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे मी गोष्टी खूप अशी कमी पाठांतर करते, कान आणि डोळे खूप हे, तर त्याच्यामुळे सरांनी आतापर्यंत जे जे शिकवले ऍटलीस्ट पूर्ण नाही पण आठवत असतं की हा हे ह्या लेक्चरला सांगितलं होतं किंवा ही याच्यासाठी ही ट्रिक सांगितली होती. सगळं ब्रॅकेट वगैरे सगळं फॉलो केलेलं एकदम मेन्स पासून प्री पासून सगळीकडे तिकडे ते लॉजिक फॉलो केलेले. आणि सर जसे ट्रिक्स वगैरे सांगता तसेच लक्षात ठेवते. म्हणजे आधी मी फक्त घरातल्या 4 मेंबरचा वाढदिवस लक्षात ठेवत होते, आता मी प्रत्येकाला विचारते तुझा बर्थडे काय, म्हणजे त्याच्यावरून मी सगळं ठेवते की हा याच्या वेळेस याचा हे. म्हणजे सर म्हणजे मला आतापर्यंत जेवढं आठवतं की 12 जुलैला नाबार्डची स्थापना आहे, त्यावेळेस अक्षय भांबरे सरांचा बर्थडे असतो. म्हणजे आता अक्षय भांबरे सर कोण हे मला नाही माहिती, पण अक्षय भांबरे सरांचा बर्थडे त्या दिवशी असतो कारण त्या दिवशी नाबार्डची स्थापना आहे. त्याच्यानंतर 12 सप्टेंबरला माळी सरांच्या कोणत्या तरी बर्थडे असतो कारण त्या दिवशी GI टॅगची सुधारणा किंवा इम्प्लिमेंटेशन झालं होतं. म्हणजे असे सगळ्यांचे बर्थडे लक्षात ठेवले मी आता की म्हणजे असाही अभ्यास करायचा आहे तसाही अभ्यास करायचा आहे, थोडं माइंड रिलॅक्स ठेवून अभ्यास केला तर जास्त सोपं होईल. किंवा माझ्या शेजारी त्या मॅडम बसायच्या, त्या म्हटल्या होत्या असं शिकवता सर सांगत होते की 3 ऑक्टोबरला माझ्या मुलीचा बर्थडे असतो, तर त्या दिवशी मी तेच लक्षात ठेवलं की 3 ऑक्टोबर 1924ला HRA ची स्थापना झालेली होती असं. तर असे सगळ्यांचे मी बर्थडे लक्षात ठेवले की 17 ऑक्टोबरला सरांचा बर्थडे असतो, त्या दिवशी छोडो भारतचं आंदोलन झालं होतं. हा वैयक्तिक सत्याग्रह झाला होता. त्याच्यानंतर 24 सप्टेंबरच्या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना वगैरे झाली होती.
त्याच्यानंतर मदर तेरेसा, मादाम कामा यांचा बर्थडे वगैरे असतो. तर असंच लक्षात ठेवलेलं आहे सगळं. आणि कोणी पण आता जे विचारलं ना तर मी पहिले आता तेच लिहून ठेवते, बर्थडे लिहून ठेवते, त्याच्या पुढे एखादा हिस्टॉरिकल इव्हेंट असेल तर तो लिहून ठेवते, की ऍटलीस्ट मला तेवढं तरी आठवेल. की परीक्षेला म्हणजे बघा, तुम्ही कितीही वाचलं ना तरी पण तिथे आठवायला, खरंच म्हणजे तिथे ऐन टाइमवर आपण एवढं पॅनिक असतो, तिथे आठवायला पाहिजे ना की नक्की याचं नक्की काय होतं, नाही तर कन्फ्युजन हे होतं की हे होतं. तर असे ट्रिक्स केल्या ना तर आठवतं. म्हणजे आता हे आयुष्यभर नाही विसरणार, नाही का, की नक्की कोणत्या दिवशी काय होतं वगैरे. तर असंच एवढं लक्षात ठेवा. बाकी या यशाचे जर जर म्हटलं ना आपण की साथीदार जर कोण असेल तर माझ्या आई वडिलांना मी खरंच खूप महत्व देईन. म्हणजे म्हणजे खरंच म्हणजे 2 वर्षापासून इतका सपोर्ट केलाय, एवढा सपोर्ट केलाय की आपण या फेजमधून जात असतो. परीक्षाची डेट वगैरे माहिती नसते. तर म्हणजे कधी होईल परीक्षा हे सुद्धा माहिती नसतं. पण त्यांनी मला कधीच लूज पडू दिलं नाही. म्हणजे त्यांचं कायम एकच म्हणणं असतं, होईल, होईल. त्यांचा तोंडात हा शब्द असतो की होईल, सगळं बरोबर होईल, STIच भेटेल. म्हणजे त्यांनी मला इतकं सांगितलं, नको टायपिंगचे क्लास करू, नको टायपिंगचे क्लास करू, नको वेळ वाया घालवू. पण एक सिक्युरिटी पाहिजे असते ना आपल्याला, की नको एक नाही जर ग्रुप बी झालं तर ग्रुप सीला पण ऍटलिस्ट पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचं दोघांचं एकच वाक्य होतं, जब तक STI बनाएंगे नाही तब तक छोडेंगे नाही. त्यांचं तेच की नाही नाही, STI जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत नाही. आणि GML आल्यानंतर पण जेव्हा लिस्टमध्ये ते नाव वगैरे नव्हतं ना तरी पण त्यांचं एकच म्हणणं होतं की ठीक आहे, 2025 आहे, 2025 रे, अजून काही काही नाही तू कर. म्हणजे त्यांचं असं कधीच आहे नाही की तू आत्ताच काढली पाहिजे तू याच याला, असं असं कधीच नाहीये. ते आत्ता पण मला तेच समजवता की ठीक आहे, 2025 आहे लगेच यार, तू कशाला एवढं टेन्शन घेते आहे. पण तसं नाही. असं एक असतं ना आपलं की नाही, 2025 म्हणजे परत त्याची जॉईनिंग 2027 पर्यंत जाईल. ते एवढं नको बुवा. आणि तेवढं आपलं पेशन्स पण राहायला पाहिजे आणि तेवढं आपण टिकून डिसिप्लिन तेवढी मेंटेन झाली पाहिजे. तर त्याच्यामुळे तेवढं आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे बाकीच्यांनी मला इतक्या वेळेस प्रश्न विचारले असतील की काय कसं, पण त्यांनी मला खरंच आतापर्यंत एकदा पण प्रश्न नाही विचारला की तुझं काय पुढे, म्हणजे काय डिसिजन घेतलाय तू, किती दिवस करणार आहे काय, कधी एका शब्दाने कधी प्रश्न विचारला नाही आतापर्यंत. आणि याच्या पुढे पण ते म्हणजे असं नाही की तू इथेच सॅटिस्फाय राह, त्यांचं असतं की नाही करत राह तू पुढे ट्राय, हे कर ते कर ते कर. पण असं पण मग शेवटी आपल्यालाच एक हे असतं की नको, ऍटलिस्ट आपल्या हातात एक तरी पोस्ट असली ना तर आपण सिक्युअर असतो की ठीक आहे, मग पुढे करण्यासाठी आपल्याला पण तेवढं हे असतं. डायरेक्ट आपण ग्रुप ए ची पोस्टसाठी नाही ट्राय करू शकत ना, कारण जर आपल्या आता बघायला गेलं तर जेवढे ग्रुप ए चे मी आता रिझल्ट बघितले तेवढे सगळे काही ना काही पोस्ट होल्डरच आहे. कोणीच असं नाही की तिथे नवीन आलेले, काही ना काही पोस्ट घेतलेले लोकच त्या पदावर गेलेले. म्हणजे त्यांना पण एक सिक्युरिटी असते ना की आपल्याकडे फायनान्शियल आहे वगैरे, तर त्याच्यामुळे आपण करू शकतो. तर त्याच्यामुळे जरी ते आता मला म्हणत असेल की ठीक आहे, पण मग ठीक एका पॉईंट पर्यंत आपल्याला पण हे वाटेल ना की किती दिवस आपण दुसऱ्यांवरती डिपेंड राहणार आहे. आपण आपलं सेल्फ डिपेंडेंट असलं पाहिजे ऍटलिस्ट ह्या बाबतीत. तर त्याच्यामुळे एक अट्टहास होता की नाही नाही काढायची, तर पहिल्या म्हणजे पहिल्या याच्या अटेम्प्ट मध्येच आपल्याला पोस्ट काढायची आहे. आणि त्याच्यामुळे एवढं म्हणजे ते कॅल्क्युलेशन वगैरे पोस्ट येईल नाही, म्हणजे मी तुम्हाला एकच सांगेल की आपण पोस्ट काढतानाच आहे ना एक टार्गेट आपलं असं ठेवा की ना की नाही, आपला कट ऑफचा काही असू दे, आपला ओपन जनरलचाच कट ऑफ असला पाहिजे. म्हणजे प्रीच्या जेव्हा 69 मार्क होते ना, मी कधी कोणत्या युट्यूब चॅनलची व्हिडिओ नाही बघितली की कट ऑफ किती लागेल वगैरे. तेव्हा एकदम बिंदास लगेच दुसऱ्या दिवशीपासून मेन्सचा अभ्यास सुरू केला होता. पण ज्या वेळेस मेन्सचा कट ऑफ आला ना त्या दिवसानंतर म्हणजे इतकं, म्हणजे पहिला किला चांगली होती मला 284, पण दुसऱ्या किला जेव्हा 10 मार्क डायरेक्ट 274 कमी झाले ना, मग मला थोडंसं हे वाटलं की नाही होऊ शकतं की नाही, थोडासा डाऊट. कारण मार्केटमध्ये बरेच जणांना खूप जास्त मार्क्स आहे. तर म्हटलं मग ठीक आहे, जाऊ दे, ऍटलीस्ट ग्रुप सी ची तरी देऊ मग आहे हातात. तर मग इंडस्ट्री इन्स्पेक्टर पण चांगली तिथली जर भेटली तर ती पण चांगली होऊन जाईल. पण ठीक आहे म्हणजे ते ना 2 महिने फक्त म्हणायला असतं, ते 2 महिने इतके स्ट्रेसफुल मध्ये जाताना की म्हणजे रोजचा दिवस कधी येईल पुढची लिस्ट, कधी येईल पुढची लिस्ट, कधी येईल पुढची लिस्ट. आणि त्याच्यामध्ये ते कट ऑफचे व्हिडिओ वगैरे बघून म्हणजे ना पुढचा अभ्यास करायचा एकदम म्हणजे असं इच्छा नाही होतं. त्याच्यामुळे ना शक्यतो आहे ना अभ्यास करताना आहे ना असंच टार्गेट ठेवा की आपल्याला ओपन जनरलचाच कट ऑफ काढायचा आहे. त्याच्यामुळे ना असं अडकून अजिबात राहू नका. म्हणजे प्राजक्ता माझा पण काय विषय होतो की एकतर राहायचं तर डायरेक्ट
65 प्लस राहायचं, नाही तर डायरेक्ट 40च्या खाली राहायचं. 40च्या खाली असले ना तर डायरेक्ट मूव्ह ऑन होता येतं की नाही, पुढची प्रिलिम आपल्याला क्लिअर करायची. आणि 65च्या पुढे असेल तर मग डायरेक्ट मेन्सची तयारी सुरू करतो. मध्ये अडकून राहिला ना ती फेज इतकी हे असते की नक्की मेन्सचा अभ्यास करू की पुन्हा प्रीला शिफ्ट होऊ. त्याच्यामुळे याच्यामध्ये अडकून अजिबात राहू नका. राहायचं तर ओपन जनरल मध्येच तुम्ही कट ऑफ काढायचं ट्राय करा. बाकी अजून चालू आहे प्रवास, आता पुढे बघू अजून पण आहे. तर सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुम्ही इथे आले त्याबद्दल. इथे ज्या महिला कोणी उपस्थित आहेत त्यांना मॅडमला काही प्रश्न विचारायचे आहेत, कारण की आरशाच्या वेळेस मुलांनी विचारले जातं, मुलींपैकी कोणी जे नवीन बॅच आहेत सर्व. आज सर्व त्या स्थितीतच नाही आहे. सगळं सांगून दिलं त्यांनी. आता काही प्रश्नच पडला नाही, बरोबर. ठीक आहे, पुढच्या आता जे 21 डिसेंबर आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे तेवढं तरी सांगा. राहिलेलं 1 महिन्यामध्ये राहिलेल्या 1 महिन्यामध्ये मी पहिले तुम्हाला मग चहा प्यायला नका जाऊ. चहा पिण्याचा एक इन्सिडेंट सांगते. आमच्या लॅबमध्ये एक आहे ग्रुप, तर एक दिवस मी सहज बाहेर गेले तर माझी मैत्री म्हणे चल ना आपण चहा प्यायला जाऊ. गेले तिथे आहे, असं नाही की त्यांचा ग्रुप असा हे होता, स्टुडंट्स होते बरं का ते सगळे पण पुन्हा तेच मग ते चहा पिता पिता 1 तास कुठे निघून गेला. आणि मग ते आज तू काय वाचलं, मग ते सिम्प्लिफाईड, मग ठीक आहे करा रिव्हिजन. म्हटलं या 1 तासामध्ये यांनी फक्त एका चॅप्टरची रिव्हिजन केली, इतक्या वेळात माझे 2-3 टॉपिक वाचून झाले असते. म्हटलं नको याच्या पुढे चहा पिणं नको, आपल्या घरी चहा प्यायचा. म्हटलं काय प्यायचं तू इकडे इकडे येऊन नाही चहा प्यायचा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मुलगी तुला काही राग आला का ग माझं? म्हटलं अजिबात राग वगैरे काही नाही आलं. म्हटलं अगं मी चहा पितच नाही, पण मी काल आले होते. म्हटलं जस्ट म्हणजे असं नाही की ते वाईट होते किंवा त्याच्यामुळे, पण शेवटी टाइम पण मॅटर करतो. टाइम खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे टाइम वाचवायला शिका आणि जेवढा अभ्यासामध्ये युटिलाइज करता येईल तेवढा करा. आणि अभ्यासामध्ये जेवढा तुम्ही फोकस घालाल तेवढा बाकीच्या गोष्टींकडे वेळ द्यायला थोडा कमी वेळ भेटेल ना. त्याच्यामुळे जेवढं अभ्यासामध्ये गुंतून ठेवलं ना मन, तेवढं खूप चांगलं. बाकीच्या गोष्टींकडे मग लक्ष डिस्ट्रॅक्शन नाही होत. आणि डिस्ट्रॅक्शनच्या ज्या गोष्टी त्यांच्यापासून लांब राहा. म्हणजे मोबाईल पासून डिस्ट्रॅक्शन होत असेल तर एकदा सायलेंट मोडवर ठेवला, बॅगमध्ये टाकला की मग डायरेक्ट 5-6 तासांनी एकदा वाटलं उघडून पाहायचं, परत एकदा सगळे बघून घ्यायचं, परत ठेवून द्यायचं. मग असं काहीतरी करत जा. पण मग तेवढी एक डिसिप्लिन ठेवा माझ्या मते तरी, कारण मोबाईलच सगळ्यात जास्त म्हणजे म्हणतो ना आपण डिस्ट्रॅक्शन एकच आहे की ते मोबाईल बस. मग त्याच्यापासून थोडं दूर राहा. आणि 21 डिसेंबरसाठी मी एकच सांगेल की आता करंटवर जास्त म्हणजे करंटची रिव्हिजन जास्त केली पाहिजे. मॅथ्स रिझनिंगची रिव्हिजन रोज केली पाहिजे. म्हणजे मी म्हणजे याच्या माझ्या अनुभवातून सांगते की आपण जरी मॅथ्स रिझनिंग रोज प्रॅक्टिस करत असलो ना, तिथे ना टाइम मॅनेजमेंट तितकं हार्ड होऊन जातं. तिथे वेळ भेटला, तिथे जो टाइम मॅनेजमेंटमध्ये जिंकलं त्याची पोस्ट आहे. म्हणजे प्रीच्या वेळेस खरंच माझं तिथे टाइम मॅनेजमेंट झालं होतं छान एकदम, म्हणजे 20 पैकी 17 वगैरे आले होते. पण मेन्सच्या वेळेस थोडंसं टाइम मॅनेजमेंटमध्ये गडबड झाली होती, त्याच्यामुळे मला थोडा मॅथ्स रिझनिंगमुळे फटका बसला असता ना, तर तो मॅथ्स रिझनिंगमुळे बसला असता. कारण मला तेव्हा फक्त 22 पैकी 13च करेक्ट होते आणि बाकीचे रॉंग झाले होते. त्याच्यामुळे थोडं मॅथ्स रिझनिंगकडे जास्त लक्ष द्या, कारण डायरेक्ट 20 मार्क आहे ना. त्याच्यानंतरून क्वालिटीमध्ये आपले 15च्या 15 पैकी आलेच पाहिजे, किंवा गेला तर मग एखादा आउट ऑफ दी बॉक्स 1-2 मार्क जाऊ शकतात. त्याच्यानंतर जिओग्राफीमध्ये पण मी 10 पैकी 10 नाही म्हणणार, पण ॲटलिस्ट 7-8 आलेच पाहिजे. त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये पण 7-8 आले पाहिजे. इकॉनॉमिक्समध्ये पण कन्सेप्च्युअल वगैरे जर असेल तर तुम्हाला 13पर्यंत जायला काही हरकत नाही. आणि माझं तरी असं टार्गेट आहे की मी रोज दिवसाला एक सब्जेक्ट घेते, की एक सब्जेक्टच्या नोट्स पूर्ण वाचून झाल्या पाहिजे. तर असं म्हणजे 7 दिवसाला 7 नाही एवढे. मॅथ्स रिझनिंग तर आपण रोजच करतो, सिम्प्लिफाईड रोज करतो. बाकीचे जे जीएसचे विषय ना ते एक दिवस एक विषयाला देत जा, म्हणजे एका दिवसात आपले सगळे नोट्स वाचून झालीच पाहिजे. आणि हिच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगेल की पहिले 6 महिने तर मी फक्त क्लासच्या नोट्सवरच, म्हणजे जोपर्यंत तुमच्या क्लासच्या नोट्स पाठ होत नाही तोपर्यंत मूव्ह ऑन नका होऊ, म्हणजे की मी मोठे पुस्तक वाचेल वगैरे. 6 महिने फक्त आणि फक्त मग मी याच्याच नोट्स वाचल्या होत्या, क्लासच्या नोट्स फक्त आणि फक्त. त्याच्यानंतर परीक्षा पुढे गेली म्हणून मला तेवढे 6-7 जे महिने भेटले. त्याच्यानंतर मी रेफरन्स बुक वाचले, म्हणजे
हिस्ट्रीसाठी गाठाळ सरांचं बुक असेल किंवा ह्याच्यासाठी जिओग्राफीसाठी मी बुकमधले म्हणजे फक्त मेन टॉपिक वाचले होते. प्राकृतिक, नदी प्रणाली, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं वगैरे जेवढं आहे ते टॉपिक मी फक्त बुकमधून वाचले. आणि बाकीचे सगळे ॲनालिसिसचं बुक सगळे जे हातनुरे सरांचं आहे ते ॲनालिसिसचं बुक सगळ्या विषयांसाठी एक रेफर केलं. आणि मेन खूप जास्त महत्त्वाचं म्हणजे PYQ आपल्याकडून रोज ॲटलिस्ट 100 तरी सॉल्व्ह झालेच पाहिजे प्रत्येक विषयाचे. म्हणजे आज पॉलिटी घेतला, उद्या इकॉनॉमिक्स घ्या, परवा हिस्ट्री घ्या, पण PYQ ॲनालिसिसचं बुक, तुमच्या नोट्स आणि एक रेफरन्स बुक, म्हणजे जर वेळ मिळाला तर तुम्ही एक रेफरन्स बुक वाचलं पाहिजे. तर एवढं जरी केलं सफिशियंट आहे मला असं तरी वाटतं. म्हणजे की PYQ ज्याचे स्ट्रॉंग तो उत्तरापर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामुळे PYQ रोज झालेच पाहिजे. 100 का आहे ना, पण PYQ झालेच पाहिजे रोजच्या रोज प्रत्येक विषयाचे. PYQ इज बायबल असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे PYQ खूप महत्वाचं. जे काही मुलं आहे ना बॅच 5 बॅच 6 टेस्टला येते नाही मॅडम, त्यांना काही सांगायचं आम्ही सांगतो टेस्ट किती महत्वाची नाही का. नाही, टेस्ट तर खरंच खूप महत्वाचं आहे बघा. म्हणजे आतापर्यंत खरंच एक पण टेस्ट मी मिस नाही केली आहे. कारण प्रॉब्लेम काय असतो, जरी कमी मार्क पडले ना तरी जेव्हा ॲनालिसिस होतं ना, पुन्हा मी तेच सांगेल, कान खूप महत्वाचे आहे नाही का. कानातला शब्द असे घुटमळत राहतं सरांच्या नाही का, मग ते मेन्सच्या वेळेस तिथे आठवतात, मग ते डायरेक्ट तो प्रश्न. तर त्याच्यामुळे ना जरी कमी मार्क आले ना तरी कमी मार्क आले याच्यापेक्षा तिथे ॲनालिसिस होईल प्रश्नाचं. तो प्रश्न आपल्याला प्रीला आला, मेन्सला आला तर डायरेक्ट आपल्याला उत्तर माहिती असेल. या हिशोबाने ना टेस्ट सिरीज इतक्या महत्वाच्या आहे की टेस्ट सिरीज दिल्याच पाहिजे. म्हणजे अजून सुद्धा मी सरांकडून क्वेश्चन पेपर मागत असते की सर 1-2 प्रश्न पत्रिका पाठवा. कारण टेस्ट सिरीज जेवढ्या, कारण ना टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. एका तासात पेपर मॅनेज होतोय की नाही. त्याच्यामुळे जरी तुम्ही लॅबमध्ये जरी सॉल्व्ह करत असाल तरी एक सवय लावून घ्या की दिवसाला ॲटलिस्ट मी एक तरी पेपर सॉल्व्ह करेल. मेन्सच्या वेळेस एक मराठी इंग्लिशचा तर रोज एक सोडवला गेलाच पाहिजे. पण प्रीच्या वेळेस पण मी सांगेल की रोज एक तरी पेपर कोणत्याही अकॅडमीचा घ्यायचा आणि एक सॉल्व्ह करून पाहायचा. आपले लॉजिक बरोबर लागतायत का, किंवा आपले ऑप्शन जे सरांनी सांगितलेल्या ट्रिक्स आहे मोठं छोटं वगैरे जे आहे ते लागतंय का वगैरे, किंवा एखाद्या गोष्टीचं जास्त डिस्क्रिप्शन वगैरे दिलेलं असेल तर तिथे आपले लॉजिक लागतायत का ते एकदा बघितलं पाहिजे. तर मला एवढं सफिशियंट वाटतं की आपल्या क्लासच्या नोट्स, त्याच्यानंतर PYQ, एक ॲनालिसिसचं बुक आणि जर तुम्हाला वेळ भेटला आहे वेळ तर एक रेफरन्स बुक प्रत्येक विषयाचं वाटलंच पाहिजे. आणि असं नाही की म्हणजे आपण बऱ्याच जणांचं ऐकतो की मी हे पुस्तक वाचलं होतं, ते पुस्तक वाचलं होतं, पण जेवढे सोर्सेस तुम्ही लिमिटेड ठेवाल ना तेवढं जास्त चांगलं आहे. कमी पुस्तकांमध्ये अभ्यास करा की 2 पुस्तक वाचले म्हणजे ह्या विषयाला 15 पैकी 15 येतील असं नाहीये. पुस्तक एकच वाचा, पण मग ते एकदम प्रॉपरली रीड झालं पाहिजे की आपल्याला आहे ना व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की नाही हा पॉईंट मी इथे कुठेतरी वाचला होता आणि हे असं आहे. कारण 4 पुस्तक वाचले मग माझंच कन्फ्युजन होतं नक्की मी हे इथं वाचलं होतं की या पुस्तकमध्ये वाचलं होतं, त्या पुस्तकमध्ये वाचलं होतं. त्याच्यामुळे लिमिटेड सोर्सेस ठेवा. लिमिटेड प्रश्न म्हणजे लिमिटेड जेवढा सोर्स ना तेवढं तुमचं जास्त चांगलं आणि तेवढी रिव्हिजन करायला पटापट होते. कारण आपल्याला माहिती असतं हा पॉईंट याच्यावर आहे. म्हणजे आता परीक्षेच्या वेळेस मला कलम जरी नाही आठवलं तरी आठवतं 16 कलम इथे खाली लिहिलेला होता, 17 असा वरती लिहिलेला होता. तर त्याच्यामुळे म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला नाही आठवलं डायरेक्ट उत्तर व्हिज्युअलायझेशनने आठवतं आपल्याला की नाही हे इथे कुठेतरी लिहिलेलं होतं. तर तेवढं जरी केलं तरी सगळ्यांसाठी सफिशियंट आहे. फ्रीसाठी येणार आहे. मॅडमने एकदम चांगलं असं मार्गदर्शन केलंय. लवकरच त्यांचं आपण लेक्चर पण ठेवू. पुढे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री शिकवताना स्वतः मॅडम दिसतील लवकरच. जर त्यांची इच्छा असेल तर विचारू आपण त्यांना. आताच विचारायचं का? तर मॅडमच तुम्हाला आणि त्यांच्या नॉनस्टॉप बोलण्यावर ना मावशींकडनं आलंय. आणि आणि आम्ही मॅडमला यासाठीच थांबवलं होतं कारण की आपली टॅगलाईन आहे आता अधिकारी घडवणार भावी अधिकारी. कारण की जेव्हा एक मॅडम आधी पण तुम्हाला शिकवू शकत असल्या असतात, पण तो जो टॅग आहे ना मेन सध्यापेक्षा मग मॅडम आता अधिकारी, तुम्हाला बोलायला शब्द नाही त्यांच्या पुढे किंवा एक नॉनस्टॉप त्या बोलल्यात. आणि जेन्युअनली माझ्या त्यांना ताण पण नाही लागली एवढ्या वेळात, श्वास पण सुटला नाही त्यांचा. बघा ते कॉन्स्टंटली तो चालू होता. हे बोलणं आहे ना हे माझ्यामध्ये मी 2 वर्षांनी ऐकतो त्यांच्या तोंडून. सर ते बोलायचं पण फक्त अभ्यासाचं एकदम लिमिटेड नाही का असं. त्याच्या व्यतिरिक्त मॅडमचं मी ही चर्चा कधी ऐकलेलीच नाही.
आणि मे बी त्यांनी ती आजच्या दिवसासाठी अशी ती राखून ठेवली होती असं मला वाटतं. आणि खूप चांगली गोष्ट आहे ती. त्यांना मी जस्ट जेन्युअनली सांगेल, ते दोन्ही भाऊ ये पुढे 2 मिनिटं. मॅडम थोडा इकडे. हे नाही ते कॅमेरा फोकस नाही तर हर्षद असेल किंवा धनश्री मॅडम असतील, दोघांना तुम्ही सध्या तरी फॉलो करू शकतात की एक करंट म्हणजे आम्ही तर आहोतच, बट कसं किती काही म्हटलं आत्ताच्या लेवलला समोर तुमच्या ते अधिकारी आहे, तुम्हाला जी पोस्ट पाहिजे ती त्यांच्याकडनं घेतली. आणि कसं ते नवीन नवीन गोष्टी असतात, नव्याचे 9 दिवस वाल्या त्या खूप जास्त आपल्याला अट्रॅक्ट करत असतात नाही का. तुमच्या समोर ते आहेत, तुमच्यासाठी ते कधी हेल्प करायला तयार आहेत. ऑनलाईन मध्ये युट्यूबवर पण जे कोणी बघतायत दोघेही तुमच्यासाठी एनी टाइम रेडी आहे. आणि जितक्या जास्त त्यांचा यूज करून घेऊ शकतात, कारण की कसं आता थोडेसे ते रिलॅक्स असतील. एकदम जेन्युअनली सांगतो, आतलं ते राज्यसेवेचा अभ्यास करताय, फॉरेस्टचा करताय, मला माहिती आहे ते पास पण होणार आहेत. हे पण मी बोललेलो आहे, आज नाही तर उद्या कधी दोघं फॉरेस्ट आरेबोची पण पोस्ट काढणार. पण ते आता रिलॅक्स झालेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आता एक टाइम येणार आहे, आपला पगार चालू होणार आहे. त्यामुळे नाही जे आहे शेवटी आपण पोस्ट मिळवतो, समाजकारण वगैरे सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट आहे. त्याच्या मागचा सर्वात महत्वाचा, घरचे जेव्हा म्हणतात ना घरी सरकारी नोकरी पाहिजे होणाऱ्या पोराला, तर ती सरकारी नोकरी म्हणून नसते, ती स्टेबल इन्कम असते तुमची, की शेवटपर्यंत मरेपर्यंत, नंतर पेन्शन येईपर्यंत पण काही तुमची इन्कम फिक्स असते. आणि असं म्हटलं आता एक सरकारी नोकरी पुढच्या 4 पिढ्या किती आपल्या आत्ता खराब असो, पुढच्या 4 पिढ्या या वरती घेऊन जाते. आणि ती गोष्ट यासाठीच खरी असते की आता उद्या यांची पुढची जी काही पिढी असेल त्यांच्या पुढे पण काय आदर्श असेल की आमचे आई वडील ऑफिसर्स होते किंवा आहेत, तेच सांगायचं. त्यामुळे ती पुढे पिढी जी आहे तुमची ती पुढे जात असते. भरपूर काही बोलण्यासारखं आहे. आपण पुन्हा एकदा त्यांना बोलतं करू, त्यांच्याकडनं स्ट्रॅटेजी लेक्चर घेऊ. इव्हन आता तर अनालिसिस लेक्चरला पण आपल्याला हेल्प करतील, बरोबर ना सर? जेव्हा अनालिसिस 21 डिसेंबरच्या आधी जे अनालिसिसचे लेक्चर स्ट्रॅटेजीज वगैरे असतील, कारण की काही स्ट्रॅटेजीज ज्या आमच्याकडे असतील त्यांच्याकडे असतील, तर त्याचा फायदा तुम्ही पण करू शकता, आम्ही पण करू शकतो. सो एवढ्या सगळ्या. आणि ज्ञान अशी गोष्ट आहे की जिथून मिळेल तिथून घेतलं पाहिजे. रणछोडदास बाबा बोलून गेले ते 3 इडियट्स मध्ये, ज्ञान की दर से भी मिलो ले लेना चाहिए, नाही का? तर आमिर खान ओरिजिनल वाले जेलमध्ये, मे बी ते म्हटले पण नसते ओरिजिनली. तर असं सर्व एकंदरीत ही गोष्ट आहे. आणि आजचा दिवस आणि हे आम्हाला कन्फर्म माहित होतं. त्या जरी टेन्शन मध्ये होत्या, आम्ही दोघं टेन्शन मध्ये बिलकुल नव्हतं. जेव्हा हर्षदचं झालं तेव्हा हर्षद सोबत पण बोलणं आलं. फक्त एकाच गोष्टीची भीती होती, जर त्या वरच्या एका पोरीने ऑप्टिंग आउट केलं नाही, ती ऑलरेडी प्री सिलेक्टेड होती, केलं तिने ऑप्टिंग आउट, तिने जर केलं नसतं तर मग आपल्याला अजून 2-3 महिने एका वेटिंग लिस्ट साठी होल्ड करावं लागला असं. मग तो त्रास खूप झाला असता त्यांना. आणि तो हट्ट काय होता की मी 23 ची नाही घेणार, 24 ची घेईल. मी दोघीकडे सिलेक्टेड होते, पण मी 23 ची नाही घेणार, 24 ची घेईल. जर तिने 23 ची घेतली असती तर मग अजून एक रँक आपल्याला सुधारली असती, नाही तर असा पण हट्ट होता. असं नशिबाचीच भाग राहते. हा. सो त्यांचं आज एकदम छान पद्धतीने सिलेक्शन झालं त्यांचं, हर्षदचं. तुमचं देखील व्हावं. आज त्यांचे पॅरेंट्स, काका काकू दोघे पण इथे आलेत, तेही व्यक्त झालेत. त्यांच्या आजही आनंद अश्रू आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये आम्हाला दिसत आहेत. काका तर अजूनही बसलेले आहेत, पण ते आनंद अश्रू असले पाहिजे बॉस, काहीच प्रॉब्लेम नाही. काल रात्री मी म्हणतो त्यांना मजाक मध्ये की झोप आली असेल, माझ्यामध्ये त्यांना काल झोप नसेल आलेली. त्या आनंदामध्ये की नेमकं उद्यापासून काय काय लाईफ बदलणार आहे आपलं, नाही का? किंवा मॅडमचं पण असेल, काल झोप नसेल आलेली त्यांना, तरी त्या सोशल मीडिया पासून बऱ्यापैकी असं म्हणू शकतो आपण की लांब आहेत. म्हणजे ते बघतच नाही डायरेक्टली, असं समजा स्टेटस वगैरे या गोष्टी. काल बघितलं त्यांनी, बरं वाटलं मला जरा. बघितलं तुमचं पण काल पहिल्यांदा स्टेटस त्यांनी मला दिसलं लाईक करताना, म्हणजे बघता त्या पण त्यांचं स्टेटस होतं ना ते. तर छान वाटलं, म्हटलं मॅडमला ही सिस्टीम पण माहिती, लाईक करता स्टेटसला का, तेवढे अपडेट आहेत म्हटलं व्हॉट्सअपला, नाही का? मजाक केली. तर मॅडमला, हर्षदला आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. मी अमोल सरांकडे माईक देतो आणि कार्यक्रमाचा त्यांनी शेवट करावा अशी त्यांना विनंती करतो. शेवट काय करायचं बऱ्यापैकी आता त्यांनी सगळ्यांनी सांगितलंच आहे. तर त्यांना पुढच्या वाटचालीमध्ये आपण सगळे काय देऊ, बरं शुभेच्छा देऊ. पुढे ते इथेच न थांबता राज्यसेवा असेल, क्लास 1 ऑफिसरचे पण त्यांचे स्वप्न काय पूर्ण हो. ठीक आहे. अजून त्यांनी त्यांचं चॅनल पण, त्यांचं अकाउंट पण इंस्टाग्रामचं जर पब्लिक केलं तर आम्हाला पण फायदा होईल, नाही का? मग आहे ना. आणि येतीलच आपल्याला पुढे गायडन्स करायला, तुम्हाला शिकवायला पण येतील. आणि तुम्ही सगळे आले त्याबद्दल पण काय तुमचे पण आभार. ठीक आहे, आपण थांबू.
अजून 1 महिन्यानं पुन्हा आपण भेटू, पुन्हा एक नवीन रिझल्ट सोबत. अजून एक रिझल्ट येईल, एका मुलीचाच रिझल्ट येईल अजून 1 महिन्यानं. ठीक आहे, थांबव.